अपशकुन नाही, वाईट परिस्थिती ही तुम्हाला संधी घेऊन येते. याच वाईट परिस्थितीत संधीरूपी राजा शिवबा जन्माला. असं काय आहे की ज्यामुळे शिवबांचा हा लौकिक जो आहे हा गाजत आहे? मला जर विचारलं शिवाजी महाराज काय आहे, तर मी एका वाक्यात सांगन, वयाचे 50 वर्ष जीवाशी लढत, वयाचे 50 वर्ष जीवाशी लढत ज्यांनी संघर्ष करून राज्य उभे केले, तो आहे माझा शिवबा. वयाचे 50 वर्षामध्ये असा एकही दिवस नाही जिथे राजांनी जनतेसाठी कार्य केले नाही, जिथे राजांनी रयतेसाठी कार्य केले नाही आणि जीवाशीच झुंजावे लागले. माझ्या अगोदरच्या दोन्ही वक्त्यांनी सांगितलं की क्षणाचाही विलंब झाला तर महाराज आज दिसले नसते. महाराज अफजल खानांच्या भेटीच्या वेळी मृत्युमुखी पडले असते. म्हणजे बघा किती महत्व आहे. जीवाशी खेळत खेळत ह्या राजाने स्वराज्य उभे केले. आजही आपण या स्वराज्यात जगत आहोत. काय आहे या राजाकडे? राजाकडे आहे गुण लौकिक, जे आपण सर्वांनी जर फॉलो केले, आपल्या आयुष्यामध्ये जर मान्य केले आणि त्यांना घेऊन पुढे गेलो, तर निश्चित रूपे आपण स्वराज्याचे मावळे होऊ आणि आपल्या आयुष्यात प्रगतिशील मार्गावर निश्चित पुढे जाऊया. माझा राजा हा चारित्र्यवान होता. पावलोपावली याचे उदाहरण समोर येतं. पहिली शिक्षा जी शिवाजी महाराजांनी सुनावली असेल तर ती चौरंग बनवणे, रांजाच्या पाटलाला सुनावलेली पहिली शिक्षा होती. स्वराज्य उदयासच आलेले होते. स्वराज्यामध्ये फक्त 2 गड होते. मी तर म्हणन की एकच गड होता, तोरणा गड, आणि दुसरा तर टेकडीच होती. 2 गड असताना जेव्हा स्वराज्य विस्तारासाठी राजे पुढे चालले होते, त्यावेळेस राजांना आडवा झालेला एक शेतकरी आपल्या जीवाचा त्राण करून राजांसमोर लोटांगण घालत म्हणला, राजे माझ्या मुलीला वाचवा. माझ्या मुलीचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. काय झालं असं उद्गारता जी कहाणी शेतकऱ्यांनी सांगितली, ती कहाणी ऐकता ऐकता राजांच्या कानामध्ये शिसं ओतलं असं राजांना अनुभव झाला. राजांनी डोळ्याने इशारत केली आणि सांगितलं की राजाच्या पाटलाला आहे तसा माझ्या समोर हजर करा आणि जर सांगितलेल्या गोष्टीमध्ये सत्यता असेल तर साखळदंड घालूनच माझ्या समोर हजर करा. शिक्षा ही सैनिकांनी सुनावलेली आहे, साखळदंड घालून घेऊन आलेला आहे. आणि आज आपली न्याय व्यवस्था ही मृत्युमुखी पडेपर्यंत न्याय मिळवायचा या पद्धतीची आहे. ती बदलण्याची गरजच आहे. हरकत नाही, आपण चारित्र्यवान जर राहिलो तर न्याय व्यवस्थेत जाण्याची आपल्याला गरजही वाटणार नाही. आणि रांजाच्या पाटलाचे हातपाय काटल्यानंतर जिजाऊ म्हटल्या, राजे मृत्यूदंड का नाही दिला? तर राजांचं उत्तर जे होतं, यातनं कळाले की राजांना मिळालेली शिकवण कुठल्या दर्जाची होती. मासाहेब जर मृत्यूदंड दिला असता तर इथंच संपलं असतं. हातपाय तोडून उभा केलेला आहे चौकामध्ये, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाने बघावं, कोणाची हिंमत होणार नाही या स्वराज्यात स्त्रीकडे अपमार्गाने बघण्याचे, वर्कदृष्टी करण्याची. म्हणून तर हातपायच कापले. आणि या घटनेनंतर महाराजांच्या सेनेतील एकही मावळ्यांनी आणि स्वराज्यात कुणीच स्त्रीकडे वक्रदृष्टी करून बघितली नाही. अहो, महाराज इतके उच्च प्रतीचे होते की महाराजांनी परस्त्रीला, जी दुश्मन होती, तिलाही आपली बहीण मानली. कर्नाटकमध्ये बेळवाडी नावाचं एक ठाणं आहे. त्या ठाण्याची ठाणेदारी सावित्रीबाई देसाई. दक्षिण दिग्विजयावर जेव्हा महाराज चाललेले होते त्यावेळेस महाराजांनी जाता जाता हे ठाणेही जिंकलं महाराजांच्या सरदारांनी आणि ठाणेदारीणीला महाराजांसमोर हजर केलं. ठाणेदारणीकडे छोटा मुलगा होता. तो मुलगा आपल्या मांडीवरती चाललेला होता. समोर आला, बघितलं महाराज दिसतात. हातातला मुलगा महाराजांच्या समोर ठेवला आणि सांगितलं, राजा तुमची कैदी मी आहे, मला शिक्षा द्या, माझ्या मुलाला नाही. राजांचे पुढचे उद्गार जे होते ते आजही माझ्या समोर आले तर दिसणारी माझ्या समोर आलेली प्रत्येक स्त्री मला बहिणीसारखीच वाटते. सावित्रीबाई, तुमचा जो मुलगा आहे हा माझा भाचा झाला आणि त्याच रूपी तुम्ही माझ्या बहीण झाल्या. मला सांगा, या पृथ्वीवर असा कुठला राजा आहे जो बहिणीचे राज्य बळकवतो आणि बहिणीला शिक्षा देतो? त्याच वेळेस सावित्रीबाईंनी या क्षणाचे शिल्प बनवून ठेवले आणि आजही ते बेळवाडी या गावामध्ये शिल्परूपी महाराजांच्या चारित्र्याचा दाखला आपल्या समोर देतात. ज्या दिवशी या स्वराज्यामध्ये, या भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनात ही संकल्पना जुळेल की परस्त्री ही आपल्या माते समान, आपल्या बहिणी समान आहे, मला नाही वाटत परत कुठली निर्भया या राज्यात, या देशात जन्माला येईल. असा या चारित्र्यवानाचा गुण आपण आपल्या अंगीकारावे. प्रामाणिकपणा दुसरा गुण. महाराज इतके प्रामाणिक होते की महाराजांच्या राज्यात भ्रष्टाचार हा शब्दच नव्हता. अरे जिथं राजाही
दरबारीत आलेला प्रत्येक गोष्ट घ्यायची असेल तर ती कर्जारूपी घेत असेल तर तिथं भ्रष्टाचार कसा जन्माला येईल? सुभाष मंगळगड जेव्हा लूट करून घेऊन आले होते त्यावेळेस सोन्याची साखळी मिळाली आणि ती सोन्याची साखळी दिसताच महाराजांची नजर खेळली आणि पहिल्यांदा वाटलं की आपल्या राणीला ही साखळी द्यावा. पण द्यायची कशी? ही साखळी जनतेची आहे, रयतेची आहे. लूट जरी आपण केली तरी ही साखळी जनतेची आहे, याच्यावर अधिकार जनतेचा आहे. महाराजांनी चिटणीसांना सांगितलं, चिटणीस ही माझ्या नावी कर्जरूपी लिहून ठेवा, मला ती परत करायची आहे. असा प्रामाणिक राजा असताना तिथं भ्रष्टाचार कसा येईल? पण तरीही भ्रष्टाचार आलाच, पण तो आपल्यातल्या फार कमी लोकांना माहिती आहे. कारण महाराजांनी तो भ्रष्टाचाराचा बिमोड करताना एक उत्तम उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. अष्टप्रधान मंडळांमध्ये पेशवाई हे पहिलं पद असायचं आणि महाराजांचे पेशवे शामराज पंत यांनी कुलकर्ण्यांचं वतन हस्तगत केलं. कुलकर्ण्यांचं वतन हस्तगत केलं, कुलकर्ण्यांना भीक मागायला लागली आणि ही वार्ता राजांच्या कानी पडली. राजांनी सदर भरवले आणि सदरेवरती सांगितलं, पेशवे जे ऐकलं ते खरं आहे का? हो महाराज, खरं आहे. मग शिक्षा सुनावली गेली की शिक्का तुमचाच राहील, मात्र तुम्ही कुठल्याही राजकारभारात दखल द्यायची नाही. मृत्यू होईपर्यंत शिक्का हा तुमचाच राहील. जनतेस संदेश काय आहे? पेशवे हे मोरारजी पंत, शामराज पंतच आहे. पण अष्टप्रधान मंडळांना माहिती होतं हा फक्त शिक्का आहे, याला कुठलाही अधिकार ठेवलेला नाहीये. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपली सरकारी व्यवस्था, खाजगी व्यवस्था स्वराज्य अशा प्रकारे उभं करेल त्यावेळेस मला वाटत नाही भ्रष्टाचार या राज्यामध्ये, या देशामध्ये जन्माला येईल. आणि येणारच नाही. केवळ हे कवच कुंडले घेऊन आपल्या समोर प्रत्येक अधिकारी, कर्मचारी समोर आला पाहिजे. भ्रष्टाचार येणार नाही. आणि ज्या दिवशी या राज्यात, या देशात भ्रष्टाचार राहणार नाही त्या दिवशी हे राज्य खरं स्वराज्य मानेल. माणसं ओळखायची आणि माणसं जपायची. स्वराज्य उभं करायला काय हजारोंची फौज होती का? तर निश्चित नाही. महाराजांनी माणसं ओळखली. आपल्या सर्वांना माहिती असेल की बाळाजी आवजी महाराजांचे चिटणीस, महाराजांचे चिटणीस म्हणून ज्यांची ख्याती आहे, यांची ओळख फक्त एका पत्रावरनं महाराजांनी केली. राजापूर दरबारी चाललेला छळ यांनी पत्रारूपी महाराजांना कळवलं आणि त्याच वेळेस कळालं की या माणसाकडे कौशल्य आहे. या माणसाकडे पत्र लिहिण्याचं एक अलौकिक कौशल्य आहे, ज्याचा उपयोग आपल्याला जेव्हा डिप्लोमसी करायची असेल, जेव्हा द्विभाषिक संभाषण करायचं असेल, शत्रूशी लढा द्यायचा असेल, त्यावेळेस आपल्याला कामी पडेल. आणि महाराजांनी राजापूर दरबारावर स्वारी केली आणि या स्वारीमध्ये कैद जर कोणाला केलं असेल, कैद म्हणजे सत्कार रूपी कैद जर कोणाला असेल तर ते आहे बाळाजी आवजी, जे स्वराज्याचे चिटणीस होते. अहो, असेच माणसं जन्माला येत नाही, असेच माणसं राजासाठी लढत नाही, तर राजानेही आपल्या दरबारी आलेल्या प्रत्येक माणसाचा सन्मान केला पाहिजे. आणि या सन्मान करण्याच्या वृत्तीमुळेच महाराजांना शिवाकाशीत मिळाला, जो महाराजांसाठी शिवबा बनून मरणाच्या शैवेवरती गेला. बाजी प्रभू, तानाजी मालुसरे, हे सर्व जे मावळे आहे, असे असंख्य मावळे जे मिळाले महाराजांना आणि त्यांना जे जपण्याची कळा महाराजांकडे होती. आजही आपण जर माणसं जपत गेलो, माणसं जोडत गेलो तर आपलं असं एक विशाल साम्राज्य उभं नक्की राहणार आहे. फक्त तुमच्याकडे माणसाला ओळखण्याची, माणसाच्या कामाची किंमत करण्याची कला आली पाहिजे. आणि फक्त किंमत नाही तर त्याला मायेने जोपासताही आलं पाहिजे. हा राजांचा गुण घ्या. तुम्हाला कधीच आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. महाराजांकडे अजून एक गुण होता, तो म्हणजे दूरदृष्टी. काय अलौकिक आहे या राजाचं. व जिथं स्वराज्यातली जनता ही सागर रूपी तस्करीमध्ये गुंतलेली असेल किंवा तस्करी होऊ शकते हे राजांना कळालं. आणि राजांनी तिसरा जो निर्णय घेतला आपल्या स्वराज्य विस्ताराचा, तो म्हणजे आरमार बांधण्याचा, जलदुर्ग बांधण्याचा. आणि या जलदुर्गामुळेच केवळ फक्त जंजिरा जर सोडला, जंजिराचा तेवढा एरिया जर सोडला तर बाकी संपूर्ण समुद्रावरती स्वराज्यच नांदत होतं. स्वराज्य रूपी दुश्मनांना आपण लवकरच खात्मा केला. लक्षात घ्या, 390 वर्षानंतरही मुंबईवरती जो हल्ला झाला तो सागर रूपीच, बरोबर. आणि 390 वर्षापूर्वी हल्ला थांबवण्यासाठी महाराजांनी जे कौशल्य जागी केलं होतं ते म्हणजे काय, आरमार बांधायचं. कारण महाराजांना धोका तेव्हा कळालेला होता.
आज आपण 720 किलोमीटरचा समुद्र आहे महाराष्ट्राला लाभलेला, सागरी किनारपट्टा. याची सुरक्षा महाराजांच्या नीतिमूल्यावरच करत आहोत. आजही बोटच गस्त घालत्या, याच्या पलीकडे आपली सुरक्षा नाहीये. लक्षात घ्या, 390 वर्षापूर्वी ही सुरक्षा अस्तित्वात होती. काय दूरदृष्टी आहे राजाची. राजामध्ये, स्वराज्यामध्ये तुम्हाला कधीच दुष्काळ दिसला नाही, तिथे दुष्काळाची, आत्महत्याचा उल्लेख कधीच झाला नाही. अहो, असं होईल का हो? नाही होणार. निसर्ग दररोज आपल्यासारखाच वागेल, आपल्या मनासारखा वागेल असं नाही होत. पण निसर्गाशी दोन हात कसे करायचे हे महाराजांच्या महसूल यंत्रणेवरनं आपल्याला समोर येतं. महाराजांची महसूल यंत्रणा होती, शेतसारा वसूल केला जायचा, पण त्या शेतसाराचा 5वा हिस्सा हा आपल्या रयतेसाठी राखून ठेवला जायचा, मग तिथं दुष्काळ येणारच कसा हो? 2 वर्ष दुष्काळ नाही यायला, 5, 10% झाला. तो 10% ज्यावेळेस दुष्काळ येईल त्यावेळेस जनतेला हवं तसा उधळण करता येईल. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण जे होतं ते महाराजांच्या महसूल यंत्रणेत दिसायचं. प्रत्येक गावामध्ये कोठारं तयार असायची. कुठेही आपत्ती येऊ द्या, जरी सैन्य पोचलं नाही, जरी मदत पोचली नाही, तरी ते गाव स्वावलंबी असायचं, स्वतःच्या मनावरती स्वतःने उभं केलेलं असायचं आणि त्याच्यावरती त्यांचा पुरं उदरनिर्वाह व्हायचा. ही महाराजांची दूरदृष्टी आहे. पुढचा गुण जो आपण घ्यावा तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. महाराजांच्या काळी आपत्ती व्यवस्थापन करणं हे खरंच मुश्किल काम होतं. कारण सगळीकडनं आक्रमण व्हायची. मग लपण्यासाठी एकच होतं, तो म्हणजे तुमचा गडकोट, गड किल्ले. या गड किल्ल्यांवरती कमीत कमी 4 ते 6 महिने पुरेल एवढे अन्नसाठा, शस्त्रसाठा आणि जखमी झालेले जर सैनिक आले तर त्यांना तुपाच्या विहिरी तयार असायच्या. काय आपत्ती व्यवस्थापन आहे. कुठेही पूर येऊ द्या, पूर येणारच नाही. कुठलंही शिवचरित्र घ्या, आपल्या समोर घेऊन या, त्याच्यामध्ये दुष्काळ कधीच दिसणार नाही. कारण महाराजांचं आपत्ती व्यवस्थापन हे अचूक होतं. राज्य राखीव दल जे आज आपण संकल्पना बघतो, ही संकल्पना नेहमी राजधानीच्या ठिकाणी असायची. रायगडावरती 3 ते 4 हजार मावळ्यांची फौज ही नेहमी तयार असायची. कुठलंही आक्रमण येऊ द्या, रायगडावरनं सेना पाठवली जाऊ शकत होती. आणि जर रायगडावर सेना पाठवली शक्य नसेल तर प्रत्येक गडाला संदेश दिला जायचा. लक्षात घ्या, त्या काळात मोबाईल नव्हता, इंटरनेट नव्हतं, तरीही संदेश दिला जायचा. आज जर आपल्याला माहिती असेल, आपण जर समुद्रात गेला तर समुद्रामध्ये बार उडवला जातो, ज्याच्यामध्ये विशिष्ट कलर असतो आणि त्याच्यावरनं कळतं समोरचं जहाज शत्रूचं आहे का, धोका आहे का काय, हे त्याच्यावरनं कळतं. धोका असेल तर गडावरती विशिष्ट कलराची एक होळी केली जायची. त्या धुरावरनं समजून जायचं की नाही, गडाला धोका आहे, गडाला मदतीची गरज आहे. राज्य राखीव दलाची संकल्पना त्या काळातली आहे. आपण नवीन फक्त पद्धत अवलंबतो आहे, नीती तीच आहे. कामाचा योग्य मोबदला आणि सन्मान. बाजीप्रभू घोडखिंड लढता लढता शहीद झाले. पूर्ण शरीरावरती अशी एकही जागा नव्हती जिथं जखम नव्हती, पण बाजी पडतच नव्हता, कारण बाजीच्या कानी तोफांची आवाज येत नव्हते. जोपर्यंत तोफांचा आवाज येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही. काय वचन दिलेलं आहे बाजीप्रभूंनी महाराजांना. महाराज, तुम्ही गडावर पोचणारच आहात, आज पोचा, उद्या पोचा, कधीही पोचा, पण मी एकही मुघल या खिंडीच्या पुढे जाऊन देणार नाही. बाजीप्रभूंना जे काही रक्त सांडलं, जे काही इजा झाली, तर बाजीच्या घराण्याला त्यानंतर जो सन्मान केला तो सन्मान म्हणजे महाराजांच्या पंक्तीत बसण्याचा पहिला मान जो दिला तो बाजीप्रभूंच्या घराण्याला. लोक अशीच नाही तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकत. त्या काळी सन्मानही तेवढाच व्हायचा, आदरही तेवढाच व्हायचा, सत्कारही तेवढाच व्हायचा. म्हणून की काय, माणसं जपण्याची कला ही फक्त महाराजांकडनं शिकवावी. फक्त पाठीवरती एक शब्बासकीची थाप जरी दिली तरी आपल्याला वाटतं की नाही, नवीन स्फुरण आलं, मला काम करायचंय, मला लढायचंय, मला पुढे जायचंय. महाराजांच्या दरबारी हा सन्मान होत होता. महाराज लढा, जिंका आणि मग अधिकार गाजवा. त्यामुळे स्वराज्य अबाधित राहिलं. प्रत्येक जण स्वराज्यासाठी लढायचा. आजचे जे सीआयडी बघतो, आयबी बघतो, ईडी बघतो, त्या काळातही हे सर्व काही होतं. बहरजी नाईक असा एक मोहरा आहे ज्या मोहऱ्याबद्दल कुठं जास्त लिहिलेलं दिसतच नाही. हा स्वराज्याला माहिती नव्हता. मध्ये जी लोककला आहे ती लोककला ओळखायची आणि त्या लोककलेरूपी माहिती मिळवायची. आळंदीची जी वारी आज चाललेली आहे ही वारी शिवकालीन वारी आहे. त्याच्या अगोदरपासूनचा इतिहास आहे या वारीला. या वारीमधले वारकरी महाराजांना आपल्या स्वराज्यासाठी मदत करायचे. या वारीमध्ये फिरणाऱ्या प्रत्येक
प्रत्येक व्यक्ती हा गुप्तहेर खात्याचा माणूसच आहे असं महाराजांना वाटायचं. बहरजी नाईक हे कुठलंही सोंग घेण्यासाठी प्रगत होते. दिल्लीत जाऊन दिल्लीत जाऊन दरबारी विडा उचलून पान खाऊन दिल्ली दरबाराची संपूर्ण माहिती महाराजांना दिलेला असा हा बहरजी नाईक. आजचे सीआयडी थोडेसे वेगळे आहे. त्या काळचे सीआयडी ही तंतोतंत खबर द्यायचे. त्यामुळेच तर महाराज प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक स्वारीमध्ये विजयी व्हायचे. आजही आपण ही गुप्तहेर यंत्रणा स्वतःसाठी राबवली पाहिजे. आपल्या पुढं काय शिस्त आहे, पाठीमागं काय शिस्त आहे याची जाणीव झाली पाहिजे. पाठीमागं काय शिस्त आहे ते शिजू द्या, पण पुढं काय शिस्त आहे याची तुम्हाला जाणीव झालीच पाहिजे. नाहीतर तुम्ही हातोनाक शत्रूच्या हाती बळी जाल आणि उभं केलेलं साम्राज्य क्षणार्धात विस्कटून जाईल. हे महत्वाचं आहे. अजून पुढे जर गेलो तर महाराजांच्या याच्यामध्ये जो नियम बनवला जायचा हा नियम सर्वांना सारखाच होता. व्हीआयपी हा शब्द स्वराज्यामध्ये नव्हता. याचं जर ज्वलंत उदाहरण असेल तर शिवबाराजांना एक रात्र गडाखाली काढावा लागली. राजांना थोडा यायला उशीर झाला. राजांना वाटलं की आपलेच सैन्य आहे, आपण बघून घेऊया, थोडीशी परीक्षाही होऊन जाईल. आणि गेलो गडावरती तर रात्रीचा आराम गडावरच होईल. सावळा तांडल नावाचा मावळा होता, तो गडाच्या पायथ्याशी उभा होता. महाराजांनी सांगितलं, अरे मी ह्या गडाचा किल्लेदार आहे. नाही महाराज, तुम्ही किल्लेदार होऊ शकत नाही. किल्लेदार असाल तर तुम्हाला माहिती आहे सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात. पहिला डाव चुकला, परत झाले आणि दुसरा डाव टाकला. अरे मी शिवबा आहे, स्वराज्याचा राजा आहे, हे माझेच नियम आहे. नाही महाराज, नियम जर तुमचे असाल तर हरकत नाही, तुम्ही राजगडावर जा आणि माझी जाऊनची आज्ञा घेऊन या. कारण तुमच्या आज्ञेला जर आम्हाला पायदळी तुडवायचं असेल तर आम्हाला पुढची आज्ञा ही मासाहेबांची हवी असते. मावळा मोठा चिकटीचा होता. दिलेला आदेश असा होता की तो आदेश आज्ञा घेऊन येईपर्यंत सकाळ होणार होती आणि सकाळी दरवाजा तसाही उघडणार होता. महाराजांनी अख्खी रात्र गावामध्ये काढली आणि दुसऱ्या दिवशी दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये या मावळ्याचा सन्मान केला आणि सांगितलं, हीच तर खरं माझं स्वराज्य आहे, हीच तर खरी शिकवण आहे या स्वराज्याची, म्हणूनच आपलं स्वराज्य अबाधित आहे. आज महाराजांना आपण एका विशिष्ट जातीसाठी घेऊन चाललोय, पण महाराजांना विशिष्ट जातीमध्ये विभागणाऱ्या या समाजाला मला प्रश्न विचारायचा आहे. अहो, ज्यांनी स्वराज्यच 18 पगड जातींना एकत्र करून उभं केलं, त्या राजाला तुम्ही जातीमध्ये घेऊनच कसे जाऊ शकता? हे थोडा आणि फोडा ही नीती राजांच्या नंतर अस्तित्वात आली. नाहीतर ह्या नीतीचा बिमोड हा स्वराज्यातच करून पाठवला असता. आज ही नीती अस्तित्वात आलीच नसती. ही नीती आपल्यात घेऊन आले ते इंग्रजांनी राजांनाही त्रास दिला. जो सिद्धीचा वेढा होता त्याच्यामध्ये या नीतीच्याच गुणामुळे राजांना वेढा तोडण्यास परिश्रम घ्यावे लागले आणि शिवा काशीद सारखा मावळा शहीद झाला. कारण तोडा आणि फोडा नीती होती. राजा कधीच एका जातीमध्ये बांधले जाऊ शकत नाही. कारण राजांचा सरदार जो होता तो पठाण सरदार म्हणजे सिद्दी हिलाल होता. शिवा काशीद हा जातीने नावी होता. महाराजांच्या स्वराज्यामध्ये असा एकही जातीचा माणूस नव्हता की जो आता आपल्याला गरजेचा आहे. नंतर पुढे गेलो तर अति महत्वाचं, स्वराज्य निर्माण करायचं असेल तर सुरुवात घरातून करा. बदलाची सुरुवात ही नेहमी स्वतःपासून करायची असते. दुसऱ्याला सांगायचं असं वाग तसं वाग, हे कर ते कर. अरे नाही, सुरुवात तुझ्यापासून कर. महाराजांनी जेव्हा ठरवलं की नाही माझेच जनता आहे, दबावापोटी ती जनता जर मुघलांना सामील झाली, आज स्वराज्यात येऊ पाहती. जेव्हा स्वराज्याचा सूर्य उगवतोय स्वराज्यात येऊ पाहती आणि त्यांना येण्यापासून आपण का रोखवावं? याच्यासाठी ज्वलंत उदाहरण दिलं ते म्हणजे स्वतःच्या मेव्हण्याला मुघल दरबारातून घेऊन स्वराज्यात सामील केलं. अहो, जिथं राजाचा मेव्हणा स्वराज्यात सामील होऊ शकतो, मुस्लिमानंतर हिंदू होऊ शकतो, तिथं मग बाकी का नाही? आणि स्वराज्य वाढत गेलं. हा आहे माझा राजा, धर्मनिरपेक्ष राजा. बघा, या कवच कुंडलांनी जर आपलं व्यक्तिमत्व भारून गेलं, त्या दिवशी आपली शिवजयंती निश्चितपणे कामी लागली असं मी समजेल. महाराजांचा इतिहास हा लढाईविना नेहमी अपुराच असतो. लढाई सांगणारे भरपूर वक्ते आपल्या समोर येतात आणि फक्त शिवाजी महाराज म्हणजे काय? अफजल खान. शिवाजी महाराज म्हणजे काय? बाजी प्रभू. हेच ऐकतो आम्ही. पण याच्याही पलीकडे शिवाजी महाराज होते, हे आज मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अजून एक लढाई आहे जी आपण 4थी मध्ये शिकलेलो आहे. हातावर तुरी देणं, शाहिस्तेखानाची लढाई. पुण्यनगरीत आहे म्हणून पुण्याचीच लढाई आपल्या समोर मी घेऊन मांडतो. व महाराजांनी यामध्ये कसे हे कवच कुंडल वापरून ही
यशस्वी केली ते मी तुमच्या समोर सादर करतो. तुम्हाला जर माहिती असेल तर महाराज ज्यावेळेस पन्हाळ्यावरती अडकले होते तो काळ म्हणजे स्वराज्याचा बिमोड करणारा काळ होता, स्वराज्य उद्ध्वस्त होणारा काळ होता. कारण त्याच वेळेस शाहिस्तेखानाने पुण्यामध्ये तळ ठोकला होता. शाहिस्तेखान हा दिल्ली दरबारातला मोठा सरदार होता. लाखोंची फौज घेऊन तो पुण्यात मुसद्दीगार व्यक्तिमत्व होतं. समोरच्याला कसं बदल घडवायचा, समोरच्याला कसं आपल्याचं करायचं हे महाराजांच्या मनात पक्क होतं आणि महाराजांसाठी हे अशक्यच नव्हतं. महाराजांनी शाहिस्तेखानाला पत्र पाठवले आणि त्या पत्रांमध्ये भारी भारी नजराने संपूर्ण स्वराज्याची माहिती देऊन वडिलांचा निरोप घेतला. आणि पुढे ज्ञानोमाळी जर तुम्हाला आठवत असेल, ज्ञानोमाळी ज्यावेळेस महासाहेबांनी पुण्यामध्ये येण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस महासाहेबांची जी परसबाग होती त्याची निगा राखणारा हा ज्ञानोमाळी शाहिस्तेखानाच्या महालामध्ये अडकलेला होता. त्या लाल महालातून सुटका करून ज्ञानोमाळी हा स्वराज्यात आला आणि महाराजांनी त्याला हेरला आणि पहिला विचारलं, ज्ञानोमाळी चल आपल्यासोबत, आपल्याला खलबत करायची आहे. आणि त्या खलबतामध्ये महाराजांनी या शाहिस्तेखानावरती स्वारी करण्याचा निर्णय घेतला. ज्ञानोमाळीला संपूर्ण पूर्ण माहिती होती. महाराज त्यांनी सांगितलं, महाराज हा सुस्तावलेला अजगर आहे, याला तुम्ही सहजासहजी मारू शकता, घाबरूच नका, आपण प्रयत्न करून बघूया. बस इथं महाराजांचा एक अलौकिक गुणधर्म आपल्याला समोर येतो. अहो, स्वराज्यातल्या शेवटच्या घटकाचाही ऐकणारा हा माझा राजा होता. कुणी या मला काम सांगा, मला मदत कशी करायची ते सांगा, मी करतो आणि पुढे जातो. ज्ञानोमाळीने सांगितलं. खलबत चालू झाली. पुढचे 1.5 ते 2 महिने हेर पेरले गेले आणि हेरांकडनं संपूर्ण माहिती घेतली. माहितीमध्ये काय, चौकी कुठं असते, पहारा कधी बदलतो, 2 पहाऱ्यांमधले अंतर किती आहे, पहारा बदलताना वाक्यरचना काय असते, नियम काय आहे, ओळख कशी पटवली जाते, या सगळ्यांची तंतोतंत माहिती महाराजांनी घेतली आणि ठरवलं की आता सर्जिकल स्ट्राईक करायचा. वयाच्या 33व्या वर्षी जगविख्यात सर्जिकल स्ट्राईक केलाय तो शाहिस्तेखानावर स्वारी करून. महाराजांनी अष्टमीच्या दिवशी पुण्यात उतरायचं ठरवलं. अष्टमीच का, त्याच्या पाठीमागेही कारण आहे. मग जिजाऊंनी विचारलं, रामनवमी कधी साजरी करायची, जर अष्टमीला तू स्वारीवरती गेला तर रामनवमी कधी साजरी करायची. मासाहेब काळजी नसावी, विजयाची रामनवमी मी ही कोंढाण्यावरती साजरी करणार आहे. अष्टमीला अलौकिक साधारण महत्व आहे, कारण त्या टाइमला रमजान चालू होता आणि रमजान चालू असताना तो रमजानाचा 6वा दिवस होता. आणि निश्चितपणे तुम्हाला माहिती आहे, रमजान सोडताना जेवण करता आणि जेवण केल्यानंतर रात्री छान झोप येते आणि परत दिवसा उपवास धरले जातात. फिरंगोजी नरसाळ्यांना जेव्हा हे समजलं, राजे एवढी माहिती, हो, समोरच्या सेनेचे नुसते लोक मोजून चालत नाही, तर त्या सेनेचा रीतिरिवाज, त्या सेनेच्या चाली, या सगळ्यावरती लक्ष ठेवायला लागतं. त्याच वेळेस सेनेवर विजय मिळवू शकतो. पण महाराजांनी तडकाफडकी लगेच हा निर्णय घेतला नाही. महाराजांनी अजून एक काम केलं, ते म्हणजे शत्रूला मनातून हरवायचं. शत्रूला मनातून हरवण्यासाठी कहर तलबक खान आणि रायबागन पदवी मिळालेल्या महिले ह्या 2 सरदारांचा उमरखिंडीमध्ये अक्षरशः फारशा पाडला. लाखोनी घेऊन आलेली सैन्य हे उमरखिंडीत गाठून मृत्युमुखी पाडलं आणि तह घेऊन त्यांना पुढे जाण्यास सांगितलं. या हमल्यामुळे शाहिस्तेखाना पुरता बेजारी झाला. नाही, मी लाल महल सोडणार नाही आणि सोडू शकत नाही याची पूर्ण जेव्हा खात्री पटली त्याच वेळेस महाराजांनी अष्टमीचा निर्णय घेतला. अष्टमीचा निर्णय घेतल्यानंतर सोबत कोण घेतले, तर सोबत घेतले ते म्हणजे बाळाजी, चिमणाजी आणि इब्राहिम खान. हे 3 जण निवडण्याचं कारण वेगळंच होतं. यातले जे बाळाजी आणि चिमणाजी आहे हे महाराजांचे बालपणाचे सवंगडी आणि इब्राहिम खान हा मुस्लिम सरदार होता. वेळ जर भेटली तर हा सरदार त्या सेनेत कसा सामील होईल आणि आपल्याला कसा बाहेर घेऊन येईल याची ही काळजी घेतली गेली. आणि हे 2 बालसवंगडी का, त्याचं कारण एक खास आहे, कारण लाल महालाचा कानाकोपरा या दोघांनाही माहिती आहे. कुठं जायचं, काय जायचं हे डोळे झाकून जरी गेले तरी जाऊ शकतात. यातनं आपल्याला माणसांची निवड कशी करतात ते कळत आहे. त्याच्या पुढे गेलोय. त्याच्या पुढे जाऊन जर बघायचं असेल तर महाराजांनी दिलेल्या जबाबदाऱ्या ह्या खास होत्या. येसाजीनं सांगितलं गवत घ्यायचं आणि पुण्यामध्ये एंट्री करायची. गवताच्या गंजा घ्यायच्या, पुण्यामध्ये जायचं आणि कोणी जर अडवलं तर सांगायचं घोड्यांसाठी गवत घेऊन चाललो आहे, विषय संपला.
कमीत कमी 100 लोकांची फौज अशीच पुण्यात चालली गेली, कोणीच अडवलं नाही. पुढे तानाजी मालुसरेंना दिलेलं काम काय, लग्नाचं वराड घ्यायचं आणि ते पुण्याच्या दरबारात घेऊन जायचं. लग्नाचं वराड घ्यायचं, पुण्याच्या दरबारात घेऊन जायचं आणि लग्नाचं वराड घ्यायचं आणि लाल महाराजच्या दरवाजाशी थांबायचं. या वरातीचं हे अलग साधारण महत्व आहे, ते मी पुढे सांगतो तुम्हाला. आणि महाराजांनी इब्राहिम खान आणि बाकीच्यांना घेऊन पुण्यात एंट्री केली. मग नंतर झालं, फिरोमजी रुसले, मी काय करू, तुम्ही फक्त कोंढाण्यावर थांबायचं आणि जर मी स्वारीमध्ये माझं काही बरं वाईट झालं आणि मुघल सेना माझ्या पाठीमागे आली तर एकही सैनिक हा कोंढाण्यात येणार नाही, याची जबाबदारी तुम्हाला. तानाजी, येसाजी, कंकाजी, चिमणाजी सर्वांना जबाबदाऱ्या दिल्या आणि महाराजांनी हा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी केला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, यामध्ये जो सरदार होता तो म्हणजे इब्राहिम खान, म्हणजे राजा होता तो इब्राहिम खान, आणि त्यांच्या हाताखाली जो मावळा होता तो शिवाजी राजे. कारण सैन्य कुठे घेऊन जायचं होतं, शाहिस्ते खानाच्या दारात. वेळ आली तर खुर्ची सोडायला आणि पाठीमागे यायला हे माझ्या राजाने तेव्हा शिकवलं. आणि इब्राहिम ज्यावेळेस शाहिस्ते खानाला मारायचं ठरवलं, शाहिस्ते खानाला मारलं नाही, प्रयत्न मारण्याचाच होता, पण फक्त घाबरायचंच होतं. बोटं छाटली आणि जशी बोटं छाटली तिथं याचा पूर्ण अहंकार आणि पूर्ण मनसुबाच छाटला गेला. दुसऱ्याच दिवशी आपला सगळं बोरी बिस्तर गुंडाळला आणि माझ्या पुण्याला मोकळा श्वास करायला भाग पाडला आणि तसाच दिल्ली दरबारी निघून गेला. असा हा केलेला पहिला सर्जिकल स्ट्राईक. या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो, शिवजयंती साजरी करावी ही डीजे लावून नाचून नाही, तर शिवचरित्राच्या वर्षापासून साजरी करते आणि मला अभिमान आहे की ही माझी कर्मभूमी